विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। त्याचसोबत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचाही शब्द महायुती सरकारने दिला होता। मात्र आता सरकार येऊन 4 महिने झाले तरी ना लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले ना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। यावरून राज ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावलेत। आता त्यानंतर सरकारकडून मात्र सारवासारव केली जाते। पाहूयात। जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लाडकी बहीण कर्जमाफीवर राज कडाडले। बंद होणार ती योजना। मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं। काय कमाल आहे। राज ठाकरेंच्या टीकेनंतर सरकारची सारवासारव। काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। शेतकरी लाडक्या बहिणींकडे सरकारचं दुर्लक्ष। राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अनेक मुद्द्यांवर टोकदार भाष्य केले। औरंगजेबाचा मुद्दा असो की नद्यांच्या प्रदूषणाचा, राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून जोरदार हल्लाबोल केला। त्याचसोबत राज ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींच्या योजनेवरही सरकार चांगलंच झोडून काढलं। लाडकी बहिणीचं काय झालं? काही नाही, बंद होणार ती योजना। मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं। काय कमाल आहे। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून, सांगितलं होतं ना। काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून। अरे वा। राज ठाकरे यांनी लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनीही सरकारला खडेबोल सुनावले। आता 2100 रुपये तर सोडाच, कधीच मिळू शकणार नाही, कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर, हेडमास्टर अर्थ खात्याला भेटलेला आहे। पण भगिनींची निराशा मात्र 100% होईल असं सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटते। महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं असे सवाल आता विचारले जात आहेत। त्यावर राज ठाकरे यांनीही प्रकाश टाकलाय। त्याबाबत आता सरकारकडून काय सांगण्यात येतंय पहा। ज्या वेळेला आपली आर्थिक स्थिती राज्य सरकारची भक्कम होईल, तो आम्ही दिलेलं वचन असेल, आश्वासन आमचा 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी निश्चित पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल। महसूलचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकार काम करतंय। काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारच्या योजना हे राज्य सरकार करते। शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी सुद्धा राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही। शेतकऱ्यांबरोबर लाडक्या बहिणीबरोबर याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा राहील। हा तर झाला राजकारणाचा भाग, पण निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचनही दिलं होतं। त्यामुळे महायुतीला लोकांनी भरभरून मतं दिली। आता महायुतीचं सरकार येऊन 4 महिने झाले तरीही आश्वासन मात्र अद्याप हवेतच असल्याचं दिसतंय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।